तर नावपाडा संघाला फलंदाजी आमंत्रित केले. सलामीची जोडीचा बैल नावपाडा संघाची सुरेंद्र आणि रुपेश. संघाने सुद्धा एक एक सामना जिंकलाय खार्डी संघाच्या स्पर्धेमध्ये. सुरेंद्रला प्रत्येक चौकाराला 500 रुपयाचा पारितोषिक यतीन भालेरावांकडून. आणि पहिला चेंडू सीमा पार होतो आणि 500 रुपयाचा पारितोषिक इथे मिळणार आहे यतीन भालेरावकडून. आणि मी डोंबिवलीकरकडून 100 रुपयाचा पारितोषिक म्हणजे 600 रुपयाचा पारितोषिक मिळणार आहे तुम्हाला. सुरेंद्र प्रत्येक चौकाराला. नॉनस्टॉपला रुपेश. पुणेला रिवाजचा वापर केला होता त्यावेळी मात्र निर्धाव चोरी समाप्त. आणि जयदुर्गा माता क्रिकेट संघाकडून आपल्याला काटेरी संघाच्या गोलंदाजी कोणी हायटेक पूर्ण केली तर 500 रुपयाचा पारितोषिक मिळणार. दत्ता गोलंदाजी मार्कवर. दत्ता सुरेंद्रना पुढे ससवतो. यावेळी चेंडू बघितला तर स्टँडवरून जातोय. कीपर मात्र अजय चूक करतोय कारण का एसटीची एक नामी संधी आली होती. सुरेंद्र यांना बैल प्रत्येक चौकाराला 700 रुपयाचा पारितोषिक आहे. रिवाचा वापर. यावेळी सुरेंद्र बॅक टू पवेलियन. अतिघाई संकटात नाही. सुरेंद्र बॅक टू पवेलियन. क्रॉसिंग कंपल्सरी आहे. चला नवीन फलंदाज लवकर जरा जायचंय. नवीन फलंदाज पिंट्या जोशी जोरदार डाव. जबरदस्त फलंदाज पिंट्या जोशी. पिंट्या येतोय कारण का पिंट्या आपण पाहिलं की ग्रामीण मध्ये खूप चांगल्या प्रकारे फलंदाजी करतोय. बाळा सुद्धा आले. बा काय क्या बात आहे क्या बात आहे. बोराडेने आपण आपला एटीएम खुला केलाय. पिंट्यांचं 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर 10,000 रुपयाचा पारितोषिक. निलेश कडून 5,000 रुपये म्हणजे 15,000. क्या बात आहे पिंट्या. आम्हाला पण सहभागी करून घ्यायचं त्यामध्ये. धन्यवाद नितीन. आता मात्र खरी चुरस निर्माण येतो. जो थकान झालं जाणवत होती पण तो थकान आता मात्र दूर होते. नितीन खऱ्या अर्थाने त्या ग्रामीण खेळाडू खेळताना दिसत आहेत. गोलंदाजी सज्ज होतो दत्ता. पिंट्याने जर 6 चेंडूमध्ये 6 चौकार मारले तर बाळा बोराडे यांच्याकडून बघितले 10,000 रुपयाचा पारितोषिक. हा चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. कीपर बीट होतो. यावेळी 1 मिनिट आहे. पिंट्या ड्रिल करून दाखवतो कशा प्रकारे चेंडू मारत होता. धाव संख्या धावफल करते ती. नावपाडा संघाची एक गडी बाद. 5 चेंडू झाले. 1 टू गो. 5 धावा होतात. स्ट्रायकर फलंदाज रुपेश. ते सुंदर चेंडू बॉलर बॅक टू राईट बघायला मिळते. निर्धाव चेंडूची समाप्ती. षटक संपतंय. पहिल्या षटकात समाप्ती. धाव संख्या नावपाडा संघाची एक गडी बाद 5. आणि भाऊ अजून एक आपल्याकडे सूचना येते ती म्हणजे ज्या 8 संघ आपण बघतोय ग्रामीण संघ खेळणार आहेत त्या 8 संघातून जो एक संघ पुढे सरकेल 7 संघ या स्पर्धेत बाहेर आणि तो संघाला आपण बघतोय आयोजकांकडनं एक ट्रॉफी होती फक्त. पण तो शंभू मात्रे यांच्याकडनं 5,000 रुपये पारितोषिक आहे त्या ग्रामीण संघासाठी. जरा जोरदार डाव होता. शंभू मातेसाठी जरा जोरदार डाव होते कारण की एक आपण पाहिलं की ट्रॉफी सुद्धा होती पण आता 5,000 रुपयाचं पारितोषिक नितीन बघायला मिळतंय. ग्रामीण संघाला म्हणजे ग्रामीण संघावरती किती प्रेम आहे बघा या व्यक्तीचं. पिंट्यासाठी पारितोषिक आले बाळा बोराडे यांच्याकडून. जर 6 चेंडूमध्ये 7 चौकार मध्ये 10,000 रुपये पारितोषिक. निलेश मात्रेकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे नितीन पिंट्याचे मोल काय हे दाखवून देतो पिंट्या. आणि 6 चेंडूमध्ये 7 चौकार मध्ये राजू बोरकडून 11,000 रुपये. नितीन तब्बल जर पारितोषिक बघितलं तर 26,000 रुपयाचं पारितोषिक आहे. पिंट्या फार वजनी फलंदाज झालाय. यावेळी पहिला चौकार पिंट्याच्या बॅट मधून. नितीन लगेच बघतोय की आपले आयोजक सुद्धा बघतायत की चेंज आहेत का नाही. धावसंख्या वाढते इथे. धावसंख्या होती 9. 26,000 रुपयाचा तब्बल पारितोषिक मिळणार पिंट्याला. यावेळी चेंडू सीमा पार. बॅक टू बॅक 2 चौकार. नितीन मात्र चर्चेला उदाहरण येतोय. छोट्या मात्र खूप टेन्शन घेतो. छोट्या काही टेन्शन घ्यायचं नाही. तुम्ही प्राईज लावले नाही छोट्या. धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 13. 15,000 रुपये मिळेल राजू भोरकडून. यावेळी संधी जाते. पिंट्या मात्र जाणतोय की बक्षीस येईल पण आपल्या संघाच्या हितासाठी फलंदाजी करतो. इथं मात्र धावसंख्या देत 14. स्ट्रायकला फलंदाज रुपेश मात्रे. पुणेकर रिवाजचा वापर केला. यावेळी 1 मिनिटे जोपर्यंत जॉन्टी चेंडूला फीड करतोय. 1 नाही धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 15.
सुशांत गोलंदाजी मार्कवर. यावेळी चेंडूला स्क्वेअर कटच्या माध्यमातून चेंडू सीमा पार जातोय. अप्रतिम फलंदाजी पिंट्या क्लास दाखवून देतोय आपला. 6 चेंडू 6 षटकार चौकार मारले. 6 चेंडू मध्ये 6 चौकार. तर आपण पाहिले तर 15,000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. राजीव भोईर यांच्याकडे जल्पेश कले समालोचन करताना षटकाराची आठवण येते. यावेळी बॅक टू बॅक 2 चौकार. जबरदस्त फलंदाजी पिंट्या ऑन द फायर. थँक्यू. नितीन असं वाटतं की इथे ग्रामीण स्पर्धा चालू आहे आणि ग्रामीण खेळाडू परफॉर्मन्स जबरदस्त करतायत. धावसंख्या 23. नितीन जेव्हा जेव्हा पिंट्या आपण बघतो 2 चेंडू 2 षटकार चौकार लावतोय तेव्हा मात्र आपण ज्यांनी ज्यांनी बक्षीस लावलं ते मात्र आपल्या हृदयावरती असा हात ठेवतायत. पिंट्याची फलंदाजी जबरदस्त आहे. पिंट्या 15,000 पारितोषिक सुद्धा मिळणार आहे. 6 चेंडू मध्ये 7 चौकार मारले. तर राजू भोईर यांच्याकडून बाळा बोराड्याकडून 10,000 रुपये आणि आपण म्हणजे निलेश म्हात्रेकडून 5,000 म्हणजे तब्बल 26,000 पारितोषिक मिळणार आहे. 30,000 रुपये पारितोषिक होणार आहे. ही चेंडूची लाईन बघायला लागले. पंच आम्हाला सांगतायत की चेंडू वाईड आहे. धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 24. नितीन पिंट्या पाहायचंय. निले आपण पहिल्या फलंदाज रुपेश मारण्याचा प्रयत्न करतो पण चेंडू मात्र बॅटच्या संपर्कात येत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. 30,000 रुपयाचा पारितोषिक आहे. नितीन 7 चेंडू मध्ये 7 चौकार मारले. तर 8 चेंडू मध्ये 8 चौकार मारलेत आज किरण शिंदेने याच मैदानावर. फलंदाज बाद होतो इथं मात्र रुपेश बॅक टू पवेलियन. दुसरा फलंदाजी बाद होतोय. नवीन फलंदाज येतोय लारा. हेमंत येतोय नवीन फलंदाज. गोलंदाज दत्ता. दुसरं व संघाचं 30 षटक होतं. नितीन प्रेक्षक खूप शोर शराबा करतायत. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळी चेंडूला टॅपच्या माध्यमातून चेंडू काढतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण. हर्षितोष अप्रतिम क्षेत्ररक्षण. 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 25. अशितोष चांगलं क्षेत्ररक्षण दाखवतोय. दत्ता गोलंदाजी मार्कवर टाकला. पिंट्या ह्यावेळी चेंडूला कव्हरच्या दिशेने खेळला होता. चेंडू जोपर्यंत फीड होतोय 1च धाव मिळत. नितीन असं वाटत नाही की पिंट्या बॉक्स खेळतोय. जणू काय ओरम खेळतोय अशा प्रकारे फलंदाजी करतोय इथं मात्र. दत्ता तू हेमंत पुण्याला स्वीप करतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा. जबरदस्त फलंदाजी. नवापाडा संघ पूर्णपणे सराव करून घेतो कारण या संघाला उद्या एक सामना सुद्धा खेळायचा खार्डीच्या मैदानावर. त्यामुळे सराव करणं फार गरजेचं आहे. लहरासाठी पण 10,000 रुपये. क्या बात आहे मला. पुन्हा बुक्का शॉट. या दरम्यान 1 धाव. नितीन आपण हेलिपॅड कॅमेरा सुद्धा आपण बघतोय. त्याचा सुद्धा वापर केला जातोय या स्पर्धेच्या माध्यमातून. थँक्यू. धन्यवाद बँजो पताक. थँक्यू बेंजू पथक. नितीन बेंजू पथक पण ऐकणार नाहीयेत कारण का आम्हाला का संधी देत नाही म्हणून ते धावसंख्या होती ती 32. नितीन हेलिपॅड कॅमेरा सुद्धा आपण बघतोय. ज्या प्रेक्षकांनी एंट्रीला ज्या गाड्या पार्किंग केल्या त्यांनी जरा बाजूला करायच्या आहेत. आमचे स्वयंसेवक जातील आणि त्या गाड्या बाजूला करतील. हँडल लॉक आहेत. जर काय झालं तर आम्ही कमिटी मेंबर जबाबदार राहणार नाहीये. गोलंदाजी सज्ज होतोय सौरभ. सौरभ गोलंदाजी मार्कवर. यावेळी पंच मला वाईट शिकून करताय. धावसंख्या वाढते. धावसंख्या 33. सौरभ पुन्हा एकदा पंच वाईट शिकून करतायत. नितीन कालच्या दिवसात बघितलं तर खूप वाईट चेंडू फेकले गेले आहेत. गाड्या काढायच्यात मेन एंट्री पासून. ह्यावेळी चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय. हेमंतला चेंडू समजत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती. बऱ्याच वेळानंतर निर्धाव चेंडू जातोय. नितीन ही स्पर्धा पूर्णपणे हेलिपॅड कॅमेराने सुद्धा कव्हर केली जाते. हेलिकॅम कॅमेराने नितीन कव्हर केले जाते. जबरदस्त संकल्पना आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. यावेळी फलंदाज बाद होतोय. चेंडू बॉक्सच्या बाहेर जातोय.
नितीन मला वाटतं पहिली स्पर्धा असणारी आपण बघितली ते अंडरआर्म बॉक्सची की जी लाईव्ह टेलिकास्ट सुद्धा बघितलं, हेलिकॅम कॅमेराने सुद्धा बघितलं, ही स्पर्धा कव्हर केली. बघितली नितीन, प्रेक्षक एन्जॉय करतायत. प्रेक्षक मात्र नक्कीच हल्लावल करतात की कदाचित आपणही घरी दिसू शकतो 191 चॅनलवरती. आणि युट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा 198 देशात कव्हर केली जाते. नवीन फलंदाज बडी, अतिशय सुंदर फटका, चेंडू गोळीच्या रफ्ताराने सीमा पार जातोय. 4 धावा. धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 38. अतिशय सुंदर फटका, पण तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1च धाव मिळते, 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 39. 4थं षटक प्रगतीपथावर आहे. सौरभ गोलंदाजी मार्कवर, राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकरला फलंदाज पिंट्या जोशी, बॅकफूट जातोय, स्क्वेअर कट करतोय. अप्रतिम क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. 1च धाव मिळणारे, 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 40. सौरभ गोलंदाजी मार्कवर, राईट आर्म राऊंड तिकडे मारा करतो. स्ट्रायकला फलंदाज श्रीकांत. चेंडू जोपर्यंत फीड होतोय सर्कल मध्ये तोपर्यंत 1 धाव मिळणार, 1ने धावसंख्या वाढते, धावसंख्या ती धन्यवाद. आपण GCTचे नेंबर ग्लोबल टेनिस क्रिकेटचे जे प्रॉपर्टी आहेत ते म्हणजे जलपेश भोईर या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा धन्यवाद देऊन जात आहेत आपल्या घराकडे. अंतिम षटक घेऊ पाहिजे, कोण घेऊन येतोय? सुशांत. पंच वाईटची खूण करत आहेत. धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या ते. आणि यावेळी मात्र फलंदाज बाद होतोय ते मात्र श्रीकांत षटकार मारण्याचा प्रयत्न केला होता आणि पण षटकाराला निधी आपण बघितलं, फलंदाज बाद आहे. क्या बात आहे नितीन, जबरदस्त अटॅकिंग फलंदाज आलाय तो म्हणजे बाळू. 110 किंवा 120च्या सरासरीने हा फलंदाज नेहमी फलंदाजी करताना दिसतोय. धावसंख्या 42 आणि बाळूसाठी पण बाळा बोराडे यांच्याकडून 3 चौकाराला 5,000 रुपये. नितीन वेगळ्या स्टननी बघितलं फलंदाजी करतो म्हणजे बाळू. नितीन खूप जबरदस्त अटॅकिंग क्रिकेटर आहे. या पंच वाईटची खूण करतायत. नितीन मी मगाशी तुला म्हणाल जेव्हा ग्रामीण खेळाडू खेळायला येतील तेव्हा या स्पर्धेला खऱ्या अर्थाने मजा येणार आहे. सुशांत बाळू बॅकफूट जातोय, चेंडूला खेळून करतोय, जोपर्यंत चेंडू फीड होतोय, 1 धाव मिळतोय, धावसंख्या वाढते, धावसंख्या 44. नितीन बाळू या हंगामातली आपल्याला पूर्णपणे जबरदस्त फलंदाजी करतोय. सुशांत पिंट्या रिवर्सचा वापर करतोय, चेंडू मात्र सीमा पार. प्रेक्षक एन्जॉय करतात. नितीन समोरील गॅलरीतील प्रेक्षक त्यांना सुद्धा आम्ही धन्यवाद देणार आहोत. धावसंख्या बघितलं तर 48. अजूनही 3 चेंडू बाकी आहेत. पिंट्या यावेळेला बाद होतोय. नितीन बाळू सांगतो की तुला असा शॉट्स खेळायचा नव्हता, पण बाळूला माहिती नाही की पिंट्याने तुझ्यापेक्षा जास्त क्रिकेट पाहिलेलं आहे, जास्ती उन्हाळे पावसाळे पाहिल्यात. नितीन आज खरंच थकान महसूस होत होती, पण आज थकान गेली आहे ग्रामीण खेळाडू आल्यापासून. अक्षय येतोय, पंच वाईटची खूण करताय, धावसंख्या वाढते, धावसंख्या ते 49. नितीन भोंग्यांचा शोर शराबा, बेंजू पथक, प्रेक्षकांचा शोर शराबा. स्पर्धेला मात्र आता छान लागतात. ह्याच दरम्यान 1 धाव पूर्ण होते, धावफलकावरती धावतात. 50 धावा नावपाडा संघाची जोरदार डाव होती जर नावपाडा संघासाठी. नवीन फलंदाज आता मात्र स्ट्रायकरला फलंदाज होतो, एक अतिशय घातक फलंदाज या बॉक्स क्रिकेट मधला बाळू. यावेळी पूल करतो चेंडूला, चेंडू सीमा पार. अप्रतिम फलंदाजी बाळूच्या बॅटमध्ये, विश्वसनीय चौकार.
भावामध्ये 55 धावांचं टार्गेट येते म्हणजे काटेरी संघासमोर येणाऱ्या 5 षटकांमध्ये. प्रति षटकामागे आता 11ची सरासरी राखायची ती म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेरी संघाला. चला धन्यवाद बँजो पथक. 55 धावांचं टार्गेट आहे. तत्पूर्वी मी विनंती होतो जय मल्हार जुने डोंबिवली संघाचे संघनायक आणि राकेश मात्रे 11 सोमापाडा संघाचे संघनायक पहिल्या फेरीतील शेवटचा नाणेफेकीसाठी यायचे संघनायकरी. दोन्ही संघनायकाची विनंती की आपण आमच्या समालोचन कक्षामध्ये यायचे. बाबा 8 संघ बघितलं खऱ्या अर्थाने आपल्याला आता समालोचन करण्यासाठी सुद्धा खूप आनंद होतोय. कारण की 8 संघ आपण बघतो आपल्या ग्रामीण मधील संघ आहेत आणि या संघाला आपण बघतोय एक ट्रॉफी आणि 8 संघातून एका संघ म्हणजे 7 संघ या स्पर्धेत जातील आणि एक संघ आयोजकांकडून आपण 5,000 ट्रॉफी होती. परंतु कुणाल नायडू यांच्याकडनं 5,000 रुपये आहेत. शंभू म्हात्रे यांच्याकडनं 5,000 म्हणजे 15,000 रुपये पारितोषिक आहे भाऊ ग्रामीण खेळाडूंसाठी. या 8 संघामधून एक संघ जो पुढे सरकेल त्या संघाला आपण ट्रॉफी आणि 15,000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. आयोजकांकडनं 5,000 रुपये, कुणाल नायडू साहेबांकडनं 5,000 आणि शंभू म्हात्रे साहेबांकडनं 5,000 म्हणजे तब्बल 15,000 रुपये पारितोषिक आहे ग्रामीण संघासाठी. हे 8 संघ या स्पर्धेत ग्रामीण संघ खेळणार आहेत. भाऊ आपण बघतोय बाळूच्या बॅट बंद भाऊ शेवटच्या चेंडूवरती चौकार आलाय, उपयुक्त चौकार. स्ट्रायकिंगला फलंदाज आपण बघतोय अजय, 9 सेकंडला आहे दत्ता. अजय स्ट्रायकिंगला 9 सेकंडला दत्ता आणि गोलंदाज सज्ज होते. गोलंदाज रुपेश 55 धावांचं टार्गेट आहे. यानंतर सामना येतो म्हणजे आपण बघतोय जय मल्हार जुने डोंबिवली वर्सेस राकेश मात्रे सोनारपाडा म्हणजे पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ग्रामीणचा. पहिला चेंडू स्वीप खेळण्याचा प्रयत्न 1 धावामध्ये, एका धावेने अजय आपलं खातं करतोय. जी आमची मेन एंट्री तिथे कोणी बाईक पार्किंग करू का मी वारंवार ही सूचना पोहोचवते. यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय. चेंडू कव्हर पॉइंट रिजन मधून चेंडू सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 5. काटेरी संघाला आपण जयदुर्गा माता काटेरी संघाकडे प्रत्येक चौकाराला 200 रुपये आहेत आणि यावेळेस मात्र चेंडू सीमा पार जातोय 4 धावांसाठी. थोडस खराब क्षेत्ररक्षण होते म्हणजे धावपाडा संघाचं. पूर्णपणे आपण बारकाईने लक्ष देतात ते म्हणजे सचिन म्हात्रे. बघतायत गाड्या कुठे पार्किंग केल्या. सचिन लक्ष द्यायचे आज प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप आहेत सचिन, कारण त्याचं कारण ग्रामीण संघ इथे खेळतायत. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय. चेंडू गोळीच्या वेगाने सीमा पार जातोय. 4 धावांसाठी गुड शॉट. 4 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या देती 13. 55 धावांचं टार्गेट आहे. धावपडका धावा आहेत त्या 13. पूर्णपणे रुपेशचा समाचार घेतला होता इथे. चला जय मल्हार जुने डोंबिवली संघाचे संघनायक यायचे लवकर. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय. चेंडू ट्रॅव्हल लॉंग रिजन मध्ये 1 धाव मध्ये 1 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ते भाऊ 14. नक्कीच आपण होती जय मल्हार जुने डोंबिवली संघाचे संघनायक सुद्धा आलेले आहेत. राकेश मात्रे लोन सोनापाडा संघाचे संघनायक सुद्धा इथे आलेले आहेत. मी सोमनाथ महाजन साहेबांना विनंती होतो की आपल्या शुभास्ते नाणेबी करायची. सोमनाथ महाजन साहेब यांच्या शुभास्ते मी नाणेबी करणार आहोत. भाऊ तब्बल आपण बघतोय ग्रामीण संघाला 15,000 रुपये पारितोषिक आहे. आयोजकांकडनं 5,000, कुणाल नायडू साहेबांकडनं 5,000 आणि शंभू म्हात्रे साहेबांकडनं 5,000 म्हणजे ग्रामीण खेळाडूसाठी तब्बल एक ट्रॉफी, एक जबरदस्त ट्रॉफी आहे आणि 15,000 रुपये पारितोषिक मिळणार आहे. 8 संघातून जो एक संघ पुढे सरकेल त्या संघाला रोख रक्कम 15,000 आणि एक ट्रॉफी मिळणार आहे. पहिल्या षटकात तब्बल 18 धावा. राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघ टॉस विन आहे. यानंतरचा सामना एक जबरदस्त संघ आपण बघणार आहोत. राकेश मात्रे 11 सोनारपाडा वर्सेस जय मल्हार जुने डोंबिवली. यानंतरचा सामना क्षेत्ररक्षण स्वीकारलं ते म्हणजे राकेश मात्रे 11 सोनारपाडा संघाने. जी आमची मेन एंट्री आहे तिथे कोणी गाड्या बाईक करू नका.
गोलंदाज बाळू यावेळी मात्र चेंडू खेळ करतोय, चेंडू ट्रावलतोय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येते, 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या देते 20, 55 धावांचं टार्गेट आहे, धावसंख्या 20. बाळू यावेळी मात्र सुरेख चेंडू, चेंडू सीमा पार जातोय, 4 धावांसाठी गुड शॉट. नितेश नादा दत्ताच्या बॅटबंद चौकार येतोय, चांगली सुरुवात करतोय म्हणजे काटेई संघ. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केलाय, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे 25, 55 धावांचं टार्गेट आहे. बाळू या षटकात चांगली गोलंदाजी करतोय, आतापर्यंत 7 धावा दिल्यात बाळूने आतापर्यंत 4 चेंडूत. यावेळी मात्र रिव्हर्सचा वापर केला होता, बाळू चेंडूला फील्ड करत नाहीये आणि आता फलंदाज इथे बाद झाला असता, अजय बॅक टू पॅव्हलियन झाला असता. 1 धावमध्ये 1 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या दे 26, दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, धावसंख्या 26. जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाकडनं प्रत्येक चौकाराला 200 रुपये आहेत आणि दत्ताच्या बॅटमध्ये चौकार येते, 2 षटकार समाप्ती, धावसंख्या ती 30. येणारे 18 चेंडू आणि अजूनही 25 धावांची गरज आहे काटेई संघाला. बरोबर ग्रामीण जे संघ खेळतात त्यामुळे बँजो पथकला सुद्धा खूप मजा येते वाजवायला, खूप जोर आलेला दिसतोय आणि चांगलं वाजवत आहेत भाऊ. आकाश देवेकर व त्यांची पूर्ण टीम इथे सज्ज आहे. गावदी म्युझिकल ग्रुप. तिसऱ्या षटक होते गोलंदाज रुपेश, 18 चेंडू अजूनही 25 धावांची गरज आहे. यावेळी माझा चेंडू खेळून काढतोय, श्रीकांत चेंडू खाली ते सुरेख क्षेत्ररक्षण होतोय, ऑन द स्टंप फेकी होते, 1 धाव मात्र रोखू शकत नाहीये. अजूनही 24 धावांची गरज आहे, येणारे 17 चेंडू 24 धावांची गरज आहे. यावेळी मात्र चेंडू खेळून काढतोय, चेंडू ट्रावलतोय, चेंडू सीमा पार जातोय, खराब क्षेत्ररक्षण होतोय श्रीकांतचं. 4 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या 35, 20 धावांची अजूनही गरज आहे भाऊ. रुपेश दत्ता चांगली फलंदाजी करतोय. यावेळी मात्र दत्ताने खेळून काढलाय, चेंडू सुंदर फटका आपल्या भागामध्ये, चेंडू सीमा पार, 4 धावांसाठी गुड शॉट. धावसंख्या 39. आता धावांचा वेग पूर्णपणे वाढलाय तो म्हणजे जयदुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाचा. आता मात्र फलंदाज बाद, दत्ता बॅक टू पॅव्हलियन. चला फलंदाज लगेच पाठवायचे काटेई संघ. नवीन फलंदाज संदेश, 16 धावांची अजूनही गरज आहे. दत्ता मात्र आपलं काम पूर्णपणे करतोय. दत्ताच्या बॅट मधून आपण 6 चौकार बघितलेत. 1200 रुपये पारितोषिक आहे दत्तासाठी जय मार्ग क्रिकेट संघ काटेई संघाकडनं. मात्र सुरेख चेंडू होता, 16 धावांची भाऊ अजूनही गरज आहे. या षटकाचा विचार केला, या षटकातील शेवटचा चेंडू आहे. यावेळी मात्र पुढे खेळायचा प्रयत्न, पिंटे जोशी चेंडू खाली दे, 1 धावमध्ये येणारे 12 चेंडू, आता 15 धावांची गरज आहे. धावसंख्या ती 40. बारा चेंडू 15 धावांची अजूनही गरज आहे. म्हणून यावर्षी आपण म्हणजे 8 संघांना गावदी मित्रमंडळांनी संधी दिली ग्रामीण. नक्कीच पुढच्या वर्षी जास्त संघांना मिळेल. एक जबरदस्त स्पर्धा बरोबर ग्रामीणचे संघ त्यामुळे प्रेक्षक वर्ग सुद्धा खूप आहेत. आज हे ग्रामीणचे प्रेक्षक खूप शौकीन आहेत भाऊ क्रिकेटचे, तेवढे शहरी संघाचे सुद्धा आहेत. बोलतच बाळू 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. यावेळेस मात्र स्वीपचा फटका होता. संदेश 1 धाव मिळते संदेशला. संदेश पोचतो वैयक्तिक 2 धाव होती. संघाची धावसंख्या ती 41. 11 चेंडू अजूनही 14 धावांची गरज आहे.
डायरेक्ट हिट होतोय, फलंदाज बाद होतोय बघायचं इथे. फलंदाज बाद आहे, मला वाटतं फलंदाज बाद आहे. एकच धाव आहे, 1 धावसंख्या वाढते. धावसंख्या ते 43 धाव आपण बघतोय. धावसंख्या ती 43. अजूनही 12 धावांची गरज आहे. आणि फलंदाज आशुतोष, स्वतः संघ नाही काय आशुतोष काटेई संघाचा. यावेळेस मात्र रिव्हर्सचा पवित्र साधला होता. दुसरी धाव पूर्ण होते बघाची, आणि दुसरी धाव पूर्ण होते. बघते ओव्हरथ्रोच्या 4 धावा मिळत आहेत आणि 6 धावा मिळत आहेत भाऊ या चेंडूवरती. 6 ने धावसंख्या वाढते. धावसंख्या ती 49. अजूनही 6 धावांची गरज आहे. क्या बात आहे. कमी धावा आपण बघतोय पिंट्या जोशी, आणि त्यात ओव्हरथ्रो आम्हाला बघायला मिळतोय. 6 धावा मिळत आहेत. पिंट्या जोशी पूर्णपणे नाराज होत आहेत, कारण की पिंट्या जोशी ओव्हरआर्म क्रिकेट नाहीये, अंडरआर्म सर्कल क्रिकेट आहे. त्यामुळे हे चित्र आपल्याला बघायला मिळणार आहेत, कारण की अंडरआर्म सर्कलसाठी आपण बघतोय खूप सरावाची गरज आहे भाऊ. आणि 50 धावा इथे पूर्ण होत आहेत. त्या म्हणजे काटेई संघाच्या अजूनही 5 धावांची गरज आहे काटेई संघाला. आणि यानंतर सामना येतो म्हणजे जय मल्हार जुनी डोंबिवली वर्सेस राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा. राकेश म्हात्रे सोनारपाडा संघ टॉस विन आहे आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आणि फलंदाज बाद. अमित बरोबर. अजूनही आपण विचार केला तर 50 धावा धाव केला म्हणजे अजूनही 5 धावांची गरज आहे. चेंडू झालेत ते 4. 2 to go. 2 चेंडू शिल्लक आहेत. आपण ते बाळू सांगतात की ओव्हर झाली बाळू. 4 चेंडू झालेले आहेत, अजूनही 2 चेंडू शिल्लक आहे आणि 5 धावांची गरज आहे. म्हणजे जवळजवळ बाळू आपण 8 चेंडू 5 धावांची गरज आहे. चला राकेश म्हात्रे सोनारपाडा संघ आपण आमच्या समालोचन कक्षासमोर येऊन थांबायचे, कारण की आपलं क्षेत्ररक्षण आहे. क्या बात आहे. तुषार पाटील सुद्धा आपण आता खेळताना बघणार आहोत. आणि चेंडू सीमा पार जातोय का बघायचं. चेंडू सीमा पार. 54 धावा. अजून 1 धावेची गरज आहे. काल आमच्या व्यासपीठावर जयसिंग पाटील साहेब सुद्धा उपस्थित होते. नाईट स्पर्धेमध्ये त्यांनी बाईक सुद्धा दिली होती वाळी जुनी डोंबिवलीच्या मैदानात मागच्या वर्षी मॅन ऑफ द सिरीज साठी. क्या बात आहे. पत्रकारांचं सुद्धा इथे आगमन होते. बाळू सुरेश गायकवाड यांचं सुद्धा आगमन होतोय. आणि सामना इथे जिंकला येतो म्हणजे जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटेई संघाने. चला राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघ अमर लगेच क्षेत्ररक्षण लावायचे आपण.